तरुण मुलं आहे त्यांनी LIC मध्ये म्हणजे लाईफ इन्शुरन्सची स्कीम घेतलेली बरी की तेच पैसे म्युच्युअल फंडला टाकलेले बरे? लक्षात घ्या, इन्शुरन्स तरुणांना गरजेचा आहे, पण टर्म इन्शुरन्स. नॉर्मल एंडोमेंट पॉलिसी इतके पैसे परत, इन्शुरन्स हे पैसे परत मिळवण्याचं माध्यम नाही, हे गुंतवणुकीचं माध्यम नाही, हे फक्त माझं लाईफ सिक्युअर्ड करण्याचं माध्यम आहे. नेक्स्ट, अजून कोणाला काय प्रश्न? येस, काय काय म्हणालात? रिस्क बद्दल, जसं तुम्ही नॉर्मल म्युच्युअल फंडामध्ये इन्व्हेस्टमेंट करता त्याच प्रकारे रिअल इस्टेटचे देखील म्युच्युअल फंड असतात, म्हणजे रिट्स असतात, त्यामध्ये गुंतवणूक सेम प्रकारे करता येते. सेबीचंच रेग्युलेशन त्यावर पण आहे. त्यांचे AMCचे म्हणजे ICICIचे, कोटकचे रिअल इस्टेट मधले फंड्स असतात. SIP आणि SWP तुम्ही जे सांगितलं ते प्रत्येक बँकेचं वेगळं असतं का आणि ते कुठे अवेलेबल असतं जर घ्यायचं असेल ते? SWP हे कपडे शिवायची एक पद्धत आहे. म्युच्युअल फंड हे वेगवेगळे काय म्हणता येईल कंपन्या या ऑप्शन्स आहेत, हे वेगवेगळ्या प्रकारचा कपडा आहे. हा कोणाला ऍप्लिकेबल कोणाला नाही असं नाही आहे. जेवढ्या काही म्युच्युअल फंड कंपन्या सेबीनी परवानगी दिलेल्या आहेत 43-44, त्या सगळ्यांमध्ये SWP चा ऑप्शन असतो. हा हा, तो इंडियामध्ये डीमॅट अकाउंट ओपन करून शेअर ट्रेडिंग करू शकतो का? आणि त्याची टॅक्सिबिलिटी इम्प्लिकेशन करू शकतो, करू नये. काय कॉन्सिक्वेन्सेस काय? टॅक्सेशन बाबतचे ना सर, आय एम नॉट दॅट एक्सपर्ट इन टॅक्सेशन, सो त्यामुळे मी काहीतरी चुकीचं सांगण्यापेक्षा एकदा तुमच्या CA ला त्याबद्दल कन्सल्ट केलं तर यू विल गेट अ मोर डिटेल्ड. करू शकतो, हो हो करू शकतो ना. सिटीजन आहे ना अजून, की सिटीजन तिकडचं आहे, मग आता काय प्रॉब्लेम आहे? नो 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 प्रॉब्लेम ॲट ऑल. हा म्हणजे त्यांना होऊ शकतं का, लिगली पॉसिबल आहे का? तर पॉसिबल आहे एवढंच सांगितलं, बाकी काय त्याचे टॅक्सेशन हे ते जे लागतील ते त्यांना CA सांगेलच. येस सर. हो, आमच्याकडे विल करणारे काही एक्सपर्ट्स आमच्या पॅनलवरती आहेत, त्यांचा नंबर मी तुम्हाला देऊ शकेन. विल रजिस्टर नाही केलं तर ते कोर्टामध्ये जर चॅलेंज झालं तर ती केस चिघळेल. काय होईल, रजिस्ट्रेशनचा एक 5-7 हजार रुपये खर्च येईल. पण कशाला एक पर्याय ओपन ठेवायचा? तुम्ही साधा कुठल्याही पेपरवरती आपल्या या संवेदनच्या नोटपॅडवरती जरी बनवलं ना तरी ते विल मानता येईल. पण ते त्याच्यासाठी अमिताभ बच्चन सारखे वकील पाहिजेत ना, पिक्चर मध्ये दाखवतात तसे. हो, किती वेळा चेंज करता येतं. हा केलं तर लास्ट रजिस्टर्ड विल बी ट्रीटेड युअर विल. हो हो, मग वकील असतात एक एक्झिक्युटर पण लागतो जो डायरेक्ट बेनिफिशरी नसावा. उदाहरणार्थ मी अनेक माझ्याकडचे क्लायंट आहेत ना, त्यांचा एक्झिक्युटर आहे, कारण का मी डायरेक्ट बेनिफिशरी नाही ना, अजून कोणी नॉमिनी मध्ये वगैरे मला टाकायला लागले नाहीत. सो त्यामुळे त्यांच्या मुलांना काय म्हणता येईल, जावई, सगळ्यांच्या इन्व्हेस्टमेंट आणि सगळं एकदा काय होतं, सुरुवात झाली की अख्ख्या फॅमिलीच्या इन्व्हेस्टमेंट झालेल्या असतात. मग तो जो विल करून दिलाय तर त्यांचा क्लोज फॅमिली फ्रेंड म्हणून फायनान्शियल ऍडवायझर कॅन बी एक्झिक्युटर. कारण का तर ते जे पिक्चर मध्ये येऊन सांगतात ना, आपकी वसीहत, हा तो रोल प्ले करता येतो आम्हाला. हो ना, पण बँकवाले ते कॅडबरी सदृश्य दुसरी प्रोडक्ट पण त्यांची घेऊन येतात. तुम्ही जर एकदम भक्कम राहून मला ती गव्हर्नमेंटची सिनियर सिटीजन स्कीमच पाहिजे असे अडून राहिलात तर देतील, पण कष्ट खूप लागतील सर.
कारण का तर त्यांच्यासाठी रिटायर झालेले लोक हे एकदम कवळा भोकड असतो, कसंही कापा. पोस्टामध्ये करता येते ना ती पण. वाईट वाटेल पण खरं आहे, सत्य आहे. कारण का तर त्यांना टार्गेट, त्यांना त्यांची नोकरी पहिली वाचवायची का तुमचं रिटायरमेंट व्यवस्थित करायचंय, त्यांना त्यांचा इन्क्रीमेंट घ्यायचंय, पुढे जायचंय. सो त्यासाठी त्यांच्या बँकेनी सदृश्य त्या नावाचं जे प्रोडक्ट बनवलेलं आहे ते पहिलं विकायचं त्यांना टार्गेट आहे. पोस्टाची जी स्कीम आहे ना त्याने पण 30 लाखाची सांगितली आणि ती बँकेने वाल्याने पण सेम सांगितले आणि त्यांचे रिटर्न्स पण सेम सांगितले. तसं सिनियर सिटीजन सेव्हिंग स्कीम ही बँकेमधनं पण विकता येते, नाहीच आहे असा ऑप्शन नाहीये ना. पण मी फक्त एक बेटर ऑप्शन सांगितलं तुम्हाला की जर तुम्हाला हे बरोबर आहे का चुकीचं आहे ह्यात डोकं घालायचं नसेल तर पोस्टाकडे दुसरी स्कीम नाहीच, ही एकच आहे. रिटायर्ड होत म्हणजे जर तुम्ही VRS वगैरे घेतलंय तर त्याला ते लवकर घेण्यासाठी स्टेट गव्हर्नमेंट रिटायरमेंट 58 हा, सो त्यामुळे त्याप्रमाणे तुमची घेतली जाते. 58 ला पण घेतली. व्हॉलंटरी घेतली असेल तरी पण हो, तरी त्याचे बरेच काही नियम आहेत. माझा तो पूर्ण वेळाचा व्यवसाय नाही, पोस्टामध्ये तुम्हाला त्याबद्दल ऑप्शन आहे की नाही ते सांगितलं जाईल. दर महिन्याला जाईल सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन, बरोबर. तसं FD सारखी पण फिक्स अमाऊंट असेल ती पण आपण दर महिन्याला किंवा तसं टाकू शकतो. हो, SIP सारखी दर महिन्याला टाकू शकतो. SIP काय, सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन. ज्या वेळेला मी एक सिस्टीम लावून देतो गुंतवणुकीला, तशीच मी एक सिस्टीम लावून घेतो विड्रॉवलला. SIP आणि SWP नाही, मी एक थोडक्यात तुम्हाला लक्षात यावं गणित म्हणून सांगतोय. SIP आणि SWP हे एकमेकांच्या बरोबर अपोजिट गोष्टी आहेत. SIP ही माझी म्युच्युअल फंडात गुंतवणूक दर महिन्याला करायचं ऑप्शन आणि SWP ही ठरलेली रक्कम काढून घेण्याचं ऑप्शन. मी काय विचारतो, आपण FD मध्ये जसे पैसे टाकतो ना, समजा मला एक उदाहरण सांगते, समजा 5,000 टाकायचे तर SIP माझी फिक्स मी लिहून दिलेलं असतं ते जाणार असतं बँकेमध्ये, बरोबर आहे. पण समजा माझ्याकडे समजा 5,000 आले तर मी FD सारखं जाऊन घेऊ ऍड अप करू शकता. येस, तेवढेच फक्त मला पुढे नाही. हो 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 हो. लक्षात घ्या, SIP हा एक सिस्टीम म्हणून देऊन टाकलेला पर्याय आहे. त्या पलीकडे तुम्हाला जाऊन कधी त्याच्यात 50,000 टाकायचे, 1 लाख टाकायचे, कधीही टाकू शकता. मग ते टाकायला लागलात म्हणजे आता दर महिन्याला 50,000 टाकायचे असं नाही. किंवा SIP सुद्धा कंपल्सरी नाही. मी सुरू केली आणि मला वाटलं आता नाही करायची बुवा, 2 महिने लागतील पण थांबवून मिळेल, असं नाहीये की ते आता 5 वर्ष तर पैसे अडकून पडणार, ते काढता नाही येणार, मग तर भरायचंच आहे, नाहीतर एवढी पेनल्टी, असं काही नाही. इट इज सोय. आणि ह्या स्कीम म्हणजे 5,000 रुपये किंवा 50,000 रुपये टाकून सिंगल मध्ये ते पण कधी काढता येऊ शकतात. हो, कधी काढता येतात. फक्त जे 1% तुम्ही बोलला 1 वर्षाच्या जास्तीत जास्त 1 वर्ष, 1 वर्षाच्या पलीकडे तो देखील पर्याय कुठल्याच स्कीम मध्ये राहत नाही. हो ना, तुमच्या टॅक्स प्रमाणे तुम्हाला फक्त आता सध्या पर्याय ना PPFचा आहे. टॅक्स वाईज मला रिटर्न्स काय म्हणता येईल, जे व्याज मिळणार आहे त्यावरती पण मला टॅक्स नाही, असा ऑप्शन फक्त PPF आहे. त्या पलीकडे तुम्हाला जे जे काही गोष्टी आहेत इट इज युअर टॅक्सेबल इन्कम सर. ते लिमिटच आहे ना जी दिलेली आहे त्यामध्ये. जितक्या लवकर तुम्ही कराल तितके तुमच्यासाठी चांगलं आहे. काय संविधानाने नियम नाही, काही जण असे आहेत की ज्यांना मिळालेले 2 कोटी रुपये सेव्हिंग अकाउंट वरती पुढची 20 वर्ष पण सांभाळून आहेत. त्यांना कोणी असा कोणी नियम नाहीये की अरे 1 वर्षाच्या आत गुंतवणूक करा. इट इज नॉर्म, इट कॅन नॉट बी रूल. आपापल्या विजडम प्रमाणे आपण त्यावरती डिसिजन घेऊ शकतो. प्रॉपर्टी बद्दल सांगितलं म्युच्युअल फंड, त्याच्यामध्ये मला एक विचारत आहे की
याच्यामध्ये आपल्याला टॅक्स लागतो का? कारण याच्यामध्ये कसं तुमचं 2 घराच्या वरती घर असलं तिसरं तर तुम्हाला कंपल्सरी रिअल इस्टेट मधला जो टॅक्सेशनचा पार्ट आहे ना तो पार्ट लागेल. जसं तुम्ही म्युच्युअल फंडामध्ये शेअर बाजारात संलग्न गुंतवणुका केल्या, ऐकून घ्या माझं, शेअर बाजार संलग्न गुंतवणुका जर केल्या तर तो जो टॅक्स लॅब लागेल सेम टॅक्स लॅब जो रिअल इस्टेट प्रॉपर्टीवरती लागू होतो तो लागेल. एक्झम्पशन्स हे ते 3 ब्लॉक असतील. आता नियम असा आहे की 2 ब्लॉकच्या वर तिसरं असेल घर म्हणजे आपण घेतलं तर तिसऱ्या ह्याच्यावरती तुम्हाला रेंट नाही मिळालं तरी ते दाखवायला लागते मिळालं म्हणून. काय म्हणतात मला तसंच ह्या रिअल म्युच्युअल फंडामध्ये आपण जर पैसे टाकले तर त्याच्यावरती पण तशाच पद्धतीचा तुम्हाला वेगळे टॅक्स कन्सेशन्स काही मिळणार नाहीत. तुम्हाला रिअल इस्टेट वरती जो टॅक्स ऍप्लिकेबल आहे सरकारच्या नियमाप्रमाणे जे बजेट येतं, आता जे रिअल इस्टेट टॅक्सेशन मध्ये काही चेंजेस केले गव्हर्नमेंटनी, ते जे रिअल इस्टेटचं टॅक्सेशन आहे त्या टॅक्सेशननी तुम्हाला ते ऍप्लिकेबल होणार. जो लॉंग टर्म कॅपिटल गेन जो असेल तो तुम्हाला त्या विकताना ऍप्लिकेबल होईल. फक्त इथे गंमत अशी आहे की जेवढा पोर्शन विकाल तेवढ्यावरच लागेल. पण ह्याच्यामध्ये कसं आहे की सपोज तुमची तिसरी प्रॉपर्टी असेल तर त्याला तुम्हाला जरी तुम्ही स्वतः ठेवली तरी ते लक्षात घ्या ना, इथे दोन्ही पद्धती वेगळ्या आहेत ना. इकडे तुम्ही स्वतः विकत घेताय आणि इकडे सिस्टीम थ्रू घेताय. सो सिस्टीम थ्रू घेताना सिस्टीम डझंट नो यू की तुम्हाला 10 फ्लॅट आहेत, 1 आहेत, नाहीच आहे. इट इज डिझाईन्ड फॉर अ सिस्टीम. ह्या ज्या टॅक्स सेवा बनवल्यात ना, ह्या का बनवल्यात की एक ऑप्शन मिळावा बाबा, एक राहत मिलनी चाहिए म्हणून मिळालेले आहेत. ते घर म्हणून वापरण्यासाठी आहेत. त्याला आपण इकडे कम्पेअर करणं ऍप्लिकेबल नाही आहे. माझा सोपा एक नियम सांगतो. माझ्याकडे जर कोणी पैसे मागितले तर मला माहिती आहे हा काही वर्षानंतर देऊ शकणार नाही आणि नंतर त्याचं आणि माझं नातं खराब होणार. पण या पर्यायामध्ये माझ्याकडने 2 गोष्टी गेल्या. माझे पैसे पण गेले, माझा मित्र पण गेला. दुसरा पर्याय, मला त्यांनी मागितले पैसे आणि मी नाही म्हणालो. चान्सेस आहेत माझा मित्र गेला पण माझे पैसे तर माझ्याकडेच राहिले.